Hello everyone. Welcome to Polity Simplified. Today's article is article number 7. See what it says. Before moving forward, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये आर्टिकल 6 बद्दल पाहितलं होतं. आर्टिकल 6 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एक महत्त्वाची डेट आहे 19 जुलै 1948. 19 जुलै 1948. सेम इथं आर्टिकल 7 मध्ये एक महत्त्वाची इंपॉर्टंट डेट आहे. ती डेट आहे 1 मार्च 1947. लक्षात घ्या. परत एकदा सांगतो आर्टिकल 7 मध्ये महत्त्वाची डेट काय आहे 1 मार्च 1947. आर्टिकल 6 मध्ये काय आहे 19 जुलै 1948. आर्टिकल 7 मध्ये आहे 1 मार्च 1947. मग आर्टिकल 7 कशाबद्दल आहे? आर्टिकल 7 आहे राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन मायग्रंट्स टू दी पाकिस्तान. म्हणजे जी लोक इंडियामधनं पाकिस्तानला मायग्रेट झाली आहेत ना त्यांना सिटिझनशिप बद्दल काय राईट्स आहेत त्याबद्दलचं आर्टिकल 7 हे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. सो आर्टिकल 6 आणि 7 मधला क्लिअर कट डिफरन्स लक्षात घ्या. आर्टिकल 6 कशाबद्दल आहे? जे सिटिझन जे पर्सन्स पाकिस्तानमधनं इंडियात मायग्रेट झालेत त्यांच्याबद्दल आर्टिकल 6 आहे. आणि जे पर्सन्स इंडियामधनं पाकिस्तानमध्ये मायग्रेट झालेत त्यांच्याबद्दल काय आहे आर्टिकल 7 आहे. पक्क लक्षात घ्या. आता यामध्ये ठीक आहे काही लोक शेतीमुळं काही लोक रिलेटिव्हमुळं काही लोकांना वाटलं होतं की इंडिया पाकिस्तान मधले रिलेशन्स नॉर्मल होतील एवढं टेन्स नसल किंवा काय असतं की आपल्या जमिनीचा आपल्या मातीचा आपल्या लोकांचा आपण ज्या ठिकाणी आयुष्य घालवलंय त्याचा बंध तुटत नाही. यामुळे काही लोक भारतामधनं पाकिस्तानमध्ये मायग्रेट झाली गावाच्या गावं मायग्रेट झाली. पण नंतर त्यांना लक्षात आलं की कंडिशन एवढी चांगली नाहीये. कंडिशन हॅज बीन व्हेरी वर्स आणि इट कुड गेट वर्स अगेन. मग त्या केसमध्ये जेव्हा त्यांना वाटलं की नाही आपण आलोय तर पाकिस्तानमध्ये खरं पण पाकिस्तानमध्ये अनार्की आहे अराजक आहे रिलिजियस फॅनेटिसिझम आहे आपल्याला इथं राहणं शक्य नाहीये. मग आपण जर परत इंडियामध्ये जायचं ठरवलं तर त्या केसमध्ये आपल्याला इंडियाची सिटिझनशिप मिळू शकते का? बिकॉज इट वॉज अ टाइम पिरियड ऑफ टर्मोइल. दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात अनार्की होती. मग अशा केसमध्ये व्हॉट इज सेफर प्लेस? इंडिया विल बी अ सेफर प्लेस. मग आपण जर भारतामधनं पाकिस्तानमध्ये आलोय आणि परत आपल्याला भारतामध्ये जायचं तर आपल्याला सिटिझनशिप मिळू शकते का? त्या केसमध्ये आपल्याला काय राईट्स असतील त्याबद्दल आर्टिकल 7 स्पेसिफिकली बोलतो. नाउ सी व्हॉट इट सेज. परत एकदा सांगतो थीम काय आहे. आर्टिकल 7 मध्ये महत्वाची डेट आहे 1 मार्च 1947. आणि दुसरी गोष्ट आर्टिकल 7 कशाबद्दल आहे? राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ पर्सन्स हु मायग्रेटेड फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान. आता हे काय म्हणतं पहा. Article 7 says, notwithstanding anything given in Article 5 and 6. So Article 7 चं परत काय म्हणणं आहे की तुम्ही Article 7 चा विचार करताना Article 5 आणि 6 मध्ये काय दिलंय याचा विचार करू नका. Article 5 आणि 6 याचा इम्पॅक्ट Article 7 वरती होत नाही. Article 7 ला तुम्ही इंडिपेंडेंटली अनालाइज करा इंडिपेंडेंटली इव्हॅल्युएट करा आणि Article 7 ला तुम्ही इंडिपेंडेंटली अप्लाय करा हे त्यांचं म्हणणं आहे. सो आर्टिकल 7 काय म्हणतं? आर्टिकल 5 आणि 6 मध्ये काय दिलंय हे सोडून द्या. यांचं नक्की अ पर्सन एखादा व्यक्ती हु हॅज आफ्टर द फर्स्ट डे ऑफ मार्च 1947 म्हणजे काय 1 मार्च 1947 च्या नंतर एखादा व्यक्ती 1 मार्च 1947 च्या नंतर जर मायग्रेटेड फ्रॉम द टेरिटरी ऑफ इंडिया टू द टेरिटरी नाऊ इन्क्लुडेड इन पाकिस्तान. म्हणजे सध्याची जी भारताची टेरिटरी आहे यामध्ये सध्या जी पाकिस्तानची टेरिटरी आहे या बाजूला जर मायग्रेट झाला जर त्याने त्या ठिकाणी गेला तर त्या केसमध्ये शॅल नॉट बी डीम्ड टू बी अ सिटिझन ऑफ इंडिया. म्हणजे त्या व्यक्तीला सिटिझनशिप मिळणार नाही. म्हणजे जर एखादा व्यक्ती 1 मार्च 1947 च्या नंतर जर भारतामधनं सध्या जो पाकिस्तान आहे त्या ठिकाणी जर मायग्रेट झाला तर त्याला सिटिझनशिप मिळणार नाही. बट देर आर सर्टन एक्सेप्शन. म्हणजे भारतामधनं पाकिस्तानमध्ये गेला तर सिटिझनशिप मिळणार नाही पण त्याला एक्सेप्शन्स आहेत त्याला अपवाद आहेत. म्हणजे काय त्याला सिटिझनशिप मिळू शकते. कशी मिळू शकते पहा. सी प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे त्याला एक तर सिटिझनशिप मिळणार नाही मात्र जर असं प्रोव्हाइड केलं गेलं प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अप्लाय. म्हणजे आर्टिकल 7 काय म्हणतं की जो व्यक्ती 1 मार्च 1947 ला भारतामधून पाकिस्तानमध्ये मायग्रेट झालाय त्याला सिटिझनशिप मिळणार नाही. पण काही कंडिशन मध्ये हे आता जे वाक्य मी बोललो ना हे वाक्य अप्लाय होणार नाही.
सो नथिंग इन दिस आर्टिकल म्हणजे काय, आर्टिकल 7 शॅल अप्लाय होणार कुठं, टू अ पर्सन हू आफ्टर हॅव्हिंग सो मायग्रेटेड टू टेरिटरी ऑफ नाऊ इन्क्लुडेड इन पाकिस्तान. पाकिस्तानला मायग्रेट झाल्यानंतर हॅज रिटर्न, तो परत आलेला आहे. म्हणजे 1 मार्च 1947 ला भारतामधनं पाकिस्तानमध्ये गेला आणि तो परत वापस येतोय, तर आर्टिकल 7 अप्लाय होणार नाही. पण कोणत्या केसमध्ये तो पाकिस्तानमधनं भारतात परत येतोय तर आर्टिकल 7 केव्हा अप्लाय होणार नाही, रिटर्न टू द टेरिटरी ऑफ इंडिया अंडर अ परमिट फॉर रिसेटलमेंट, जर त्यांचं निर्वासितांची छावणी असेल आणि त्या परवान्याखाली जर तो पाकिस्तानमधनं भारतात येत असेल तर त्याला सिटिझनशिप मिळू शकते. किंवा जर तो परमनंट रिटर्न येणार असेल, कशासाठी, रिसेटलमेंटसाठी येणार असेल किंवा परमनंट रिटर्न ज्याला गव्हर्नमेंटने इश्यू केलेला आहे किंवा त्या लॉ चॉईस इश्यू केलेले त्या केसमध्ये जर तो रिटर्न आला तर त्याला मिळू शकतं. कोणत्या केसमध्ये, आर्टिकल 6 मधला जो क्लॉज बी आहे ना, कोणता वाला, 19 जुलै 1948 चा, त्या कंडिशन मध्ये त्याला सिटिझनशिप मिळू शकते. सोप्या भाषेत सांगतो, एखादा व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारतामधनं पाकिस्तानला मायग्रेट झाला तर आर्टिकल 7 नुसार त्याला सिटिझनशिपचे राईट मिळणार नाही. पण हा व्यक्ती जर भारतामधनं पाकिस्तानमध्ये मायग्रेट झालाय आणि परत रिटर्न येतोय, परत रिटर्न कशासाठी येतोय, आयदर रिसेटलमेंटच्या परमिशनसाठी येतोय किंवा परमनंट रिटर्न येतोय, तर त्या केसमध्ये या पर्सनला आर्टिकल 6चं, आपण जे मागच्या लेक्चरमध्ये पाहितलं, आर्टिकल 6चं क्लॉज बी अप्लाय केलं जाईल, ज्यामध्ये 19 जुलै 1948 ची तारीख ऍप्लिकेबल होती. अँड दिस पर्सन शॅल बी गिव्हन स्टेटस ऑफ सिटिझनशिप. राहील लक्षात, खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचं, हे महत्व तुम्हाला लक्षात ठेवायला हो. सो बेसिकली लक्षात घ्या, इथं काय आहे, 2 डेट महत्वाच्या आहेत. एक आहे 19 जुलै 1948, दुसरी डेट आहे 1 मार्च 1947. थँक्यू.